5 दिवसांपासून रुग्णांना वेठीस धरून ठेवणाऱ्या निवासी डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतलाय। या संदर्भात मार्डने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून उद्या सकाळी 8 वाजल्यापासून डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत। मात्र संपाच्या 5 दिवसांच्या कालावधीत राज्यभरात उपचाराअभावी 377 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत। यामध्ये मुंबईतल्या 181 जणांचा समावेश आहे। मुंबई महापालिकेच्या वतीने हायकोर्टात ही धक्कादायक माहिती सादर करण्यात आली। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, कोर्टात आज नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत? अमृता, आज हायकोर्टात याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा कोर्टाच्या सकाळी निदर्शनास आणून दिलं की काल कोर्टात हमीपत्र देऊन सुद्धा मरच्या डॉक्टरांचा जो संप आहे, जे सामूहिक रजेचं आंदोलन आहे, ते आज 5व्या दिवशी देखील सुरू आहे। यावर आश्चर्य आणि तितकी चीड व्यक्त करत हायकोर्टाने त्यानंतर डॉक्टरांना पुन्हा एकदा खडसावलं की जर तुमचं अशा प्रकारे जर तुम्ही आडमुठेपणाची तुमची भूमिका कायम ठेवणार असाल तर हायकोर्ट तुमची कुठल्या प्रकारे मदत करू शकणार नाही, तुमचं संरक्षण करू शकणार नाही। तुम्हाला जर ताबडतोब काल कामावर रुजू होण्याचे आदेश होते, तुमच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली होती, हायकोर्टाने त्या प्रकारचे आदेश दिलेले होते, पण तरीही तुम्ही आपल्या भूमिकेवरती ठाम राहिलात आणि ही वृत्ती चुकीची आहे। कारण की काल मरच्या हायकोर्टात उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी स्वतः मुख्य न्यायमूर्तींना ग्वाही दिली होती की ते ताबडतोब आपला संप मागे घेत आहेत। मात्र त्या घटनेला 24 तासाहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही सामूहिक रजेचं आंदोलन सुरू आहे हे पाहताच हायकोर्टाचा संयम सुटला आणि त्यांनी मरच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले। त्याचबरोबर राज्य सरकारला देखील निर्देश दिले की वारंवार आदेश देऊन आणि लेखी हमीपत्र राज्य सरकार हायकोर्टाने सर्वांनी देऊन देखील जर डॉक्टरांनी त्यांची आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मुभा आहे। अखेरची संधी डॉक्टरांना देण्यात आली। दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले। मात्र त्यानंतर अखेरीस आता मरच्या डॉक्टरांनी हायकोर्टात शेवटची मुदत घेऊन हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय की उद्या सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास राज्यभरातले सर्व निवासी डॉक्टर आहेत ते आपला संप सामूहिक रजेवरचं जे आंदोलन आहे ते मागे घेऊन कामावर रुजू होतील। जर यानंतरही काही डॉक्टरांनी कामावर रुजू झाले नाहीत किंवा त्यांनी आपलं आंदोलन चालू ठेवलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यास मरचा कुठलाही आक्षेप नाही। राज्य सरकार आणि प्रशासन यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करू शकते। या दरम्यान पालिका प्रशासन आणि इतर जी यंत्रणा आहेत त्यांनी हायकोर्टात एक धक्कादायक आकडेवारी सादर केली, ज्यात 300-350 अधिक राज्यभरातील रुग्ण या डॉक्टरांच्या आंदोलनाला आकडेवारी दुर्दैवी आहे। मात्र त्यातल्या त्यात सकारात्मक बाब अशी की मार्डने उद्या कामावरती रुजू होण्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।